काही लोक असे असतात ना की जे समोरच्याला सोडतही नाहीत आणि आपलंसही करत नाही. मग अशा वागण्यामागचा खरा खेळ नेमका काय असतो तो आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण अशा काही एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी वादळ निर्माण करतो. कल्पना करा ना, तुम्ही एका अशा नात्यात आहात जिथे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर एकच प्रश्न पडतो की माझं आजचं दिवस कसं जाईल, आजचं नेमकं काय, माझं काय चाललंय. कधी ती व्यक्ती तुमच्या इतकी जवळ येते की तुम्हाला वाटतं आता सगळं काही ठीक झाले आणि आपण कायमचे एकत्र आहोत, पण पुढच्या क्षणी ती व्यक्ती मात्र इतकी दूर जाते की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावर शंका निर्माण करावी लागते. हे जे मिक्स सिग्नल्स देण्याचा खेळ आहे ना, ते माणसाला आतून पोखरून टाकतं. तुम्हाला असं वाटतं की समोरची व्यक्ती खूप बिझी असेल, तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्ही मोठ्या मनाने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता. पण खरं सांगू का, समोरची व्यक्ती तुम्हाला सोडतही नाही आणि पूर्णपणे आपलंसं सुद्धा करत नाही. हे जे मध्ये टांगून ठेवण्याचं राजकारण असतं ना, ते कोणत्याही उघड भांडणापेक्षा जास्त वेदनादायी असतं. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही मोटिवेशनल गप्पा मारणार नाही, त्या एका कटू सत्याचा आपण सामना करणार आहोत जे समोरची व्यक्ती तुम्हाला कधीच सांगणार नाही. हा प्रवास तुमच्या मनातील एक गोंधळ दूर करण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःची किंमत ओळखण्यासाठी आहे. आपण अशा मानसिकतेचा उलगडा करणार आहोत जी तुम्हाला एका अदृश्य साखळीत बांधून ठेवते. पण तुम्ही या चक्रात जर अडकले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. एक आरसा बनणार आहे, तुम्हाला स्पष्टपणे तो दाखवणार आहे नेमकं काय घडतंय. आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत जिथे आपण समोरच्या व्यक्तीच्या वर्तणुकीची खरी कारणं शोधणार आहोत आणि स्वतःला भावनिक दलदलीतून कसं बाहेर काढायचं हे शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम गोंधळाच्या मागचं पहिलं महत्त्वाचं कारण समजून घेऊया, जे तुम्हाला केवळ एक भावनिक आधार म्हणून वापरण्याच्या संबंधित आहे. अनेकदा आपल्या असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला आपली खूप गरज आहे म्हणून ती आपल्याकडे परत येते. पण जर बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक इमोशनल बॅकअप म्हणून राहिले आहात. जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळं छान चाललेलं असतं तेव्हा त्यांच्याकडे एन्जॉय करण्यासाठी इतर लोक असतात, तेव्हा त्यांना तुमची आठवणही येत नाही. ते खुश असतात. पण ज्या क्षणी तुम्ही त्यांना एकटं वाटतं, ज्या क्षणी त्यांचे कोणाशी तरी भांडण होतं, त्यांना कोणाकडून तरी नकार मिळतो, तेव्हा अचानक ते तुमची किंमत कळू लागल्यासारखं येतात. मग तुम्हाला रात्री उशिरा मेसेज करतात, मग ते तुमच्यासाठी तासनतास बोलतात आणि तुम्हाला वाटतं की बघा त्यांना माझी किंमत आहे, काळजी आहे. पण खरं तर हा एक सापळा आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला एका अशा खुर्चीसारखं वापरते ना, जिथे थकल्यावर फक्त विसावा घ्यायचा असतो आणि काम झालं की तिथून उठून निघून जायचं असतं. तुम्ही त्यांच्यासाठी ती हक्काची जागा नसता, जिथे त्यांना कधीच नसतं यायचं. ऐकायला नाही मिळणार आहे हे त्यांना माहीत असतं. त्यांना खात्री आहे ही परिस्थिती तुम्हाला हळूहळू रिकामी करत जाते. तुम्ही तुमची सगळी सकारात्मक ऊर्जा त्यांना सावरण्यात घालवता आणि जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा मात्र ती व्यक्ती कुठेतरी गायब झालेली असते. तुम्ही केवळ त्यांच्या रिकाम्या वेळेचं साधन बनून राहता. हे ओळखा की जो माणूस तुम्हाला फक्त तुमच्या सोयीनुसार आठवतो तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तर तो स्वतःचं रिकामेपण तुमच्या मदतीने भरून काढण्याचा प्रयत्न करतो. गंमत म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना या वागण्याबद्दल जाब विचारता किंवा नात्यात स्पष्टता मागता तेव्हा तिथेच हा खरा संघर्ष सुरू होतो. कारण अशा व्यक्ती तुम्हाला थेट उत्तर देत नाही, त्याऐवजी कारणं देतात, टाळतात. हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र असतं. तुम्ही जेव्हा विचारता की आपलं नक्की नातं काय आहे किंवा आपलं पुढं काय होणार, तेव्हा त्यांच्याकडून कधीच हो किंवा नाही असंही उत्तर येत नाही. त्याऐवजी आता सगळं किती छान चाललंय ना, कशाला उगीच विचार करायचा किंवा मला थोडा वेळ हवा आहे, मी अजून त्या मानसिकतेत नाही, अशी उत्तरं दिली जातात. ही उत्तरं दिसायला खूप प्रलब्ध किंवा साधी वाटतात, पण त्यामागे एक खूप मोठी चाल असते. जर त्यांनी नाही म्हटलं तर तुम्ही निघून जाल आणि जर हो म्हटलं तर त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणून ते तुम्हाला एका अशा धुक्यात ठेवतात जिथे तुम्हाला काहीच स्पष्ट दिसत नाही. तुम्ही एका आशेवर थांबून राहता. स्पष्टता नसल्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनात हजारो तर्क लढवत राहता. कदाचित त्याच्या घरची परिस्थिती खराब असेल, कदाचित त्याच्या जुन्या नात्यात काहीतरी वाईट घडलं असेल, त्याला वेळ हवा असेल. तुम्ही त्याच्या वतीनेच उत्तरं तयार करता आणि त्यांना मात्र निर्दोष ठरवता. पण सत्य हे आहे की त्याला तुमच्यासोबत राहायचं असतं, तो रस्ते शोधतो आणि त्याला फक्त वेळ घालवायचा असतो, तो फक्त निमित्त शोधतो. हे न बघितलेलं नातं त्यांना खूप सूट करतं, कारण अशा परिस्थितीत त्यांना सर्व प्रकारचे फायदे मिळत असतात. पण कोणीतरी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नसते. खरं तर फक्त स्वतःच्या सोयीचे फायदे घेणं, पण नात्याची जबाबदारी न स्वीकारणं
हा या संपूर्ण खेळाचा सर्वात स्वार्थी भाग आहे. नात्यामध्ये मिळणारी काळजी, अटेन्शन, प्रेम, भावनिक आधार आणि हक्काची सोबत हे सगळं त्यांना हवं असतं. पण हे सगळं वन वे असतं. म्हणजे काय तर तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी जेव्हा तुम्हाला खरोखरच कोणाच्या तरी आधाराची, खांद्याची गरज असते, जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा ही व्यक्ती हजारो कोस दूर असते. तुमच्यासोबत असेलच असं नाही, त्यांच्याकडे त्यावेळी काहीतरी कामानिमित्त फोन न उचलण्याचं कारण असेल किंवा ते साधे मी बिझी होतो या वाक्याखाली आपली पाठराखण करतातही. पण याच्या अगदी उलट त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या संकटात मात्र तुम्ही ढाल बनून उभं राहणं अशी त्यांची ठाम अपेक्षा असते. तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा महत्त्वाचा वेळ काढता, रात्रीचा विचार न करता त्यांचे फोन उचलता, त्यांच्या बिघडलेल्या मूडनुसार स्वतःच्या भावनांना मुरड घालता आणि स्वतःला मात्र बदलता. तुम्ही या नात्यात तुमचं रक्तपाणी एक करता, तुमची सगळी भावना गुंतवणूक करता. पण बदल्यात तुम्हाला काय मिळतं तर फक्त पोकळ आश्वासन आणि पुढचा विचार करू सारखी गोंडस वाक्य. जेव्हा खऱ्या अर्थाने जबाबदारीची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती क्षणात आपले हात झटकून मोकळीही होते. त्यांना हे कन्व्हेंटिनिटी म्हणजे स्वतःच्या सोयीचं नातं हवं असतं. जबाबदारी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावनांना जपण्याचा किंवा कठीण काळात सावलीसारखं सोबत राहण्याची तयारी असतं. पण इथे तुमच्या बाबतीत तुमचं फक्त भावनिक शोषण होतं. तुम्ही सतत गुंतवणूक करत राहता आणि ते गुंतवणूक न करता फक्त त्या नात्याचा लाभ घेत राहतात. त्यांना भीती वाटते ते केवळ एका गोष्टीची, ती म्हणजे तुमचं निखळ प्रेम गमावण्याची नाही, तर स्वतःचा एकटेपणा परत येण्याची. आणि म्हणूनच ते तुम्हाला पूर्णपणे सोडूनही देत नाहीत. कारण मुळात त्यांच्या मनात एकटेपणाची भीती तुमच्या प्रेमापेक्षा जास्त खोलवर असते. खरोखर त्या व्यक्तीला तुमच्या गमावण्याची किंवा तुमचं मन तुटण्याची अजिबात भीती नसते. तर त्यांना भीती वाटते ती केवळ स्वतःच्या एकटेपणाची. त्यांना असं वाटतं की जर तुम्हाला पूर्णपणे सोडून दिलं तर तुम्हाला आयुष्यातून कायमच घालवलं तर त्यांच्याकडे हक्काचं असं कोणीच राहणार नाही. त्यांच्याकडे ते कधीच हट्ट करू शकतील. तुम्ही त्यांच्या आयुष्यातील तो इमोशनल इन्शुरन्स आहात जो त्यांनी अत्यंत स्वार्थीपणे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काढून ठेवला आहे. त्यांच्या मनात एक अत्यंत कडू विचार असतो की जर बाहेरच्या जगात दुसरं काहीच वर्कआउट झालं नाही तर हा किंवा ही तर आहेच ना माझ्यासाठी. हे ऐकायला खूप अपमानजनक वाटते, मला माहीत आहे, पण हेच कठोर वास्तव आहे बरं का. जेव्हा त्यांच्या आसपासची गर्दी ओसरते तेव्हा त्यांना तुमची प्रेम आकर्षण आठवण येते. पण लक्षात घ्या, हे प्रेम नसतं, ही एक युटिलिटी किंवा गरज असते. त्यांना स्वतःच्या अस्तित्वातील पोकळीची भीती वाटते आणि तुमचं अस्तित्व त्यांना त्या भीतीपासून वाचवणार एक कवच वाटतं. ते तुम्हाला सोडत नाहीत कारण त्यांना स्वतःसोबत राहायला अजून शिकता आलेलंच नाही. ते तुम्हाला पूर्णपणे आपलंसही करत नाहीत कारण त्यांच्या मनात कुठेतरी एक लोभी आशा जिवंत असते. कदाचित भविष्यात मला तुमच्यापेक्षाही अधिक बेटर ऑप्शन मिळेल. जोपर्यंत तो पर्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना तुम्हाला धरून ठेवायचं असतं. आणि याच असुरक्षिततेपोटी तुम्ही त्यांच्या हातून निसटून जाऊ नये म्हणून ते तुमच्यावर एक विशिष्ट प्रकारचं मानसिक नियंत्रण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे कंट्रोल किंवा नियंत्रण टिकवून ठेवणं म्हणजे शारीरिक नसतं बरं का, तर ते पूर्णपणे मानसिक असतं. समोरची व्यक्ती तुमच्या इमोशनल रिमोट कंट्रोलचा ताबा घेते. जेव्हा त्यांना दिसतं की तुम्ही आता वैतागले आहात, तुम्ही आता लांब जाण्याचा प्रयत्न किंवा विचार करत आहात, तेव्हा अचानक ते रोमॅन्टिक होतात. तुम्हाला एखादा असा मेसेज करतात जो वाचून तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमचं मन वितळेल, जे तुम्हाला फक्त इतकीच आशा देतं की तुम्ही इथेच थांबून राहावं. हे म्हणजे कोणीतरी तहानलेल्या माणसाला एक थेंब थेंब पाणी देण्यासारखं आहे, जेणेकरून तो तहानलेलाच राहील पण तहानेने मरणार नाही. तुमचं पूर्ण आयुष्य त्यांच्या मूडवर आणि त्यांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. तुम्ही एखादा फोटो टाकला की त्यांनी लाईक करावं म्हणून तुम्ही तासनतास वाट पाहता. त्यांनी मेसेज केला की तुमचा दिवस बनतो आणि त्यांनी दुर्लक्ष केलं की तुमचं संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटतं. हे नियंत्रण त्यांना एक प्रकारची ताकद देतं. त्यांना वाटतं की तुमची दोरी त्यांच्या हातात आहे. तुम्ही कितीही लांब गेलात तरी एका फोनवर तुम्ही पुन्हा त्यांच्या मागे याल ही खात्री त्यांना असते. आणि हीच खात्री त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याची मुभा देते. कारण या संपूर्ण नात्याचं सर्वात कडू सत्य हेच तर आहे की तुम्ही त्यांची प्राथमिकता कधीच नव्हता आणि नाही आहात. प्राथमिकता म्हणजे काय? प्राथमिकता म्हणजे जेव्हा एखादा माणूस कितीही बिझी असला तरी तो तुमच्यासाठी वेळ काढतो. प्राथमिकता म्हणजे जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं अश्रू बघवत नाहीत आणि तो तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जर कोणी तुम्हाला दिवसाची 24 तास आणि वर्षाची 365 दिवस मी गोंधळलेलाच आहे असं सांगत असेल तर त्याचा अर्थ सरळ आहे,
त्याला तुमच्यामध्ये रसच नाही. आपण स्वतःची मजबूत किंवा समजूत घालतो की ते खूप साधे आहेत, त्यांना एक्सप्रेस होता येत नाही. पण खरं तर ज्याला तुम्हाला जपायचं असतं ना, तो स्वतःशी किंवा जगाशी भांडून तुम्हाला आपलंसं करतो. तुम्ही ज्यांच्यासाठी एक एक पर्याय ऑप्शन आहात ना, तोपर्यंत चांगला पर्याय मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही बेस्ट आहात. ज्या दिवशी त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणीतरी मिळेल, त्या दिवशी ते तुम्हाला विचारणार हे सुद्धा नाहीत. स्वतःला विचारा, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावलंय, तो तुमच्यासाठी एक साधी स्पष्टतासुद्धा देऊ शकतो का? जर तुम्ही त्यांच्या प्राथमिकता किंवा प्राधान्यक्रमात कुठेच बसत नसाल, तर अशा नात्यात स्वतःला जाळण्यात काय अर्थ आहे? वेळीच अशा नात्यापासून स्वतःला सावरा. मित्रांनो, हे सर्व ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप जड वाटत असेल, पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं असेल ना. तुम्ही कोणाचं तरी इमोशनल डस्टबिन किंवा बॅकअप राहण्यासाठी जन्मलेले नाही आहात, हे स्वतःला सांगा. तुम्ही जर संपूर्ण व्यक्ती आहात आणि तुम्हाला अशा प्रेमाचा अधिकार आहे जे निखळ आहे, ज्यात कोणताही गोंधळ नाही. लक्षात ठेवा, जो तुम्हाला अर्धवट स्वीकारतो तो तुम्हाला कधीच पूर्णपणे सुख देऊ शकत नाही. स्वतःची किंमत ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राथमिकता द्याल, तेव्हाच जग तुम्हाला प्राथमिकता देईल. समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे विचारा आणि जर उत्तर मिळत नसेल ना, तर ते न मिळालेलेच उत्तर तुमचं उत्तर ठरवा. असं समजा, स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा मोठं या जगात काहीच नाही. ही वेदना आज होईल, पण ती तुम्हाला उद्याच्या मोठ्या फसवणुकीपासून नक्कीच वाचवेल. स्वतःला हरवण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करा, स्वतःची प्रगती करा आणि अशा लोकांच्या मागे धावणं थांबवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत विसरले आहेत. तुम्ही मौल्यवान आहात आणि तुम्हाला योग्य तो मान मिळायलाच हवा. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला? यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्या विषयाशी किंवा तुमच्या आयुष्याशी जुळल्या गेल्या आहेत ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुन्हाच अशा नवीन विषयाला घेऊन, मोटिवेशनल विषयाला घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.